सांगली जिल्ह्यातील कुंडल पोलीस ठाणे हद्दीतील प्रदीप जाधव, तुषार जोशी पोलीस अधीक्षक सांगली यांनी कुंडल पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार प्रदीप वीरसिंग जाधव टोळीस सांगली जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता कालावधी पारित केले आहे. गुन्हेगारी टोळीची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन होण्याकरिता सदरच्या हद्दपारीचा कारवाया करण्यात आलेल्या आहेत. कुंडल पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हद्दपार टोळी प्रमुख प्रवीण वीरसिंग जाधव वय 23, ओमकार हनुमंत भोंडरे वय 21, संदीप वीरसिंग जाधव वय 24, सर्व राहणार तुपारी वसाहत पलूस तालुका पलूस जिल्हा सांगली या टोळी विरोधात सन 2022 ते 25 या कालावधी करिता बलात्कार करणे, बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्यारे, इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणे, 4 चाकी वाहन चोरणे, मोटरसायकल चोरणे व शारीरिक विरुद्धचे मालमत्तेविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. नमूद सामनेवाले हे कायद्यातील न जुमावणारे आहेत. त्यामुळे या टोळी विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये प्रभारी अधिकारी कुंडल पोलीस ठाणे यांनी अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केले होते.